नमस्कार, मी डॉक्टर हर्षद जाधव, नाशिक. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की आलायनर ब्रेक होऊ शकते का आणि आलायनर ब्रेक होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सगळी काळजी घेऊन किंवा काही कारणाने आलायनर ब्रेकच झाले तर आपण काय करायचे आहे. जर आलायनर ब्रेक झाले तर ज्या नंबरचे आलायनर आहेत त्या नंबरच्या एक्झॅक्ट आधीचे आलायनर आपण घालायचे आहे. ते घालायला सुरुवात केल्यानंतर आपण डॉक्टरांना रिपोर्ट करायचा आहे की आमचे आलायनर ब्रेक झालं आहे, म्हणजे ते तुम्हाला एक नवीन आलायनर बनवून देतील. आता ह्या प्रोसेसला नवीन आलायनर डॉक्टरकडून मिळायला 5 ते 7 दिवस लागू शकतात. तोपर्यंत आपण एक्झॅक्ट आधीच्या नंबरचे आलायनर घालायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ते घालण्यासाठी तुमच्याकडे आधीचे आलायनर असले पण पाहिजे ना. आता आधीचे आलायनर ह्यासाठी महत्त्वाचे आहे. आपण आधीचे सगळे आलायनर हे जरी वापरून झाले तरी सांभाळून ठेवायचे, ते हरवायचे नाही किंवा फेकायचे नाही. म्हणजे अशी काही इमर्जन्सी आली तर तुम्ही ते वापरू शकतात. थोडक्यात आधीच्या आलायनरला पण तेवढेच महत्त्व आहे जसे तुम्ही नंतरचे आलायनर वापरणार आहात.